माझा उद्योजकांना नेहमी एक सल्ला असतो, तो म्हणजे आदर आणि सन्मानाचा लोभ बाळगू नका आणि अपमान आणि अनादराचा क्रोध करू नका. एक गोष्ट सांगतो, एक सायंटिस्ट असतो आणि भरपूर रिसर्च, भरपूर अभ्यास करून त्याने एक आगळं वेगळं कौशल्य स्वतःमध्ये आत्मसात केलं असतं, की तो म्हणजे स्वतःसारखाच हुबेहूब क्लोन तयार करणं. आणि त्याने आपल्या स्वतःसारखेच दिसणारे अगदी हुबेहूब असे काही क्लोन तयार केलेले असतात. आता एक दिवस त्याच्या मृत्यूची वेळ येते आणि यमराज त्याला घेण्यासाठी पृथ्वी तलावर अवतरतो. आता हे त्या सायंटिस्टला कळतं आणि यमराज यायच्या आधीच तो एक डझनभर आपल्यासारखे दिसणारे असे 12 सायंटिस्ट तयार करतो. आता यमराज तिकडे त्याला घेऊन जाण्यासाठी येतो, पण तो बुचकळ्यात पडतो. त्याला त्या 13 सायंटिस्ट पैकी नेमका आपल्याला कोणाला घेऊन जायचं हे समजतच नाही आणि तो असाच मान खाली घालून पुन्हा जातो. काही दिवसांनंतर यमराज एक युक्ती करतो आणि परत त्या सायंटिस्टला घेऊन जाण्यासाठी येतो. यावेळेला सुद्धा त्या लॅब मध्ये 13 सायंटिस्ट सगळे आपापलं काम करत असतात आणि यमराज म्हणतो, सायंटिस्ट खरंच तुला मानलं आम्ही, एकदम हुबेहूब तुझ्यासारखेच दिसणारे हे सगळे सायंटिस्ट तू बनवले, काहीच यांच्यामध्ये तफावत नाहीये, पण तुझ्यातली एक त्रुटी मी ओळखली. आणि जसा हा डायलॉग यमराज बोलतो, तो सायंटिस्ट जो असतो तो लगेच त्या 13 लोकांमधून बाहेर येतो आणि म्हणतो, काय त्रुटी आहे मला सांग. आणि याच्यावर तो यमराज म्हणतो, हीच ती त्रुटी आहे, चल माझ्या बरोबर. माय डिअर फ्रेंड्स, युअर इगो इज युअर एनिमी.